शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या जयंतीच्या दिनी राजकारणात लवचिक भूमिका घेणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिले आहेत। त्यामुळे ठाकरे युतीचं नेमकं काय होणार असा प्रश्न नव्यानं उपस्थित झालाय। यावर राजकीय क्षेत्रातून मधून सुद्धा निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटतायत। पाहूयात स्पेशल रिपोर्ट। राजकारणात लवचिक भूमिका घेणार राज ठाकरे। शिवसेना प्रमुखांच्या जन्मशताब्दीच्या पोस्टमध्ये नवे संकेत। राज ठाकरेंनी त्यांच्या पक्षाची भूमिका मांडली असेल। राऊतांचं वक्तव्य। राज ठाकरे लवकरच महायुती सोबत दिसतील भाजपा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं 20 वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले। मुंबईमध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेच्या महायुतीशी त्यांनी जोरदार संघर्ष केला, मात्र सत्ता राखण्यात ते अपयशी ठरले। एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी हे सूत्र राहणार असल्याचं निकालानंतरही जाणवत राहिलं। याच काळात कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये मनसेच्या गटानं शिंदेच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्यात। ठाकरे युतीचं काय होणार असा प्रश्न विचारण्यात येऊ लागलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी राज ठाकरेंनी लिहिलेल्या पोस्टमुळेही या संभ्रमात भर टाकली आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लवचिक भूमिका घेणार हे स्पष्टपणे सांगितलंय। राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली, म्हणून त्यांचं मराठी माणसांवरचं प्रेम कधीही कमी झालं नाही, उलट ते दृढच होत गेलं। हेच संस्कार आमच्यावरही आहेत। मी एक शब्द आज पुन्हा देतोय की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल। राज ठाकरेंच्या या पोस्ट नंतर ठाकरेंच्या शिवसेनेनं यावर बोलण्याचं टाळलंय, तर मनसेकडून लवचिक भूमिकेचं समर्थन करण्यात आलंय। राज ठाकरे हे एका पक्षाचे प्रमुख आहेत। ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडायला सक्षम आहेत आणि त्यांनी ती मांडली असेल, त्याच्यावरती मी बोलणं योग्य नाही। मला त्याच्यावर बोलायचं नाही। आज राज ठाकरे यांचा बाळासाहेबांवरचा एक अप्रतिम लेख आम्ही सामनामध्ये प्रसिद्ध केलेला आहे, तो जरूर वाचा। वेळेप्रसंगी मला कळत नाही की ज्यावेळेला मराठी माणसाच्या हिताचा विषय येतो त्यावेळेला काही प्रमाणात लवचिक भूमिका घ्यावी लागते, आणि तशा प्रकारची भूमिका राजकारणी कधी कधी घेतात, ती मला वाटतं की चुकीची नाही। मला असं वाटतं की त्या बाबतीमध्ये दोघे भाऊ समर्थ आहेत। दोघे भाऊ आज जन्मशताब्दी वर्ष बाळासाहेबांचं सुरू झालेलं आहे, आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये या महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या हिताचा जो काही निर्णय असेल ते दोघे बंधू नक्कीच घेतील याची मला खात्री आहे। त्यावेळेला माहिती नाही नेमकं काय निर्णय घेतात, पण आम्ही सगळेच कार्यकर्ते म्हणून त्यांच्यासोबत असू। तर राज ठाकरे महायुतीसोबत परत येतील असा आशावाद भाजपानं व्यक्त केलाय। मुंबईमध्ये मनसेचे फक्त 6 नगरसेवक निवडून आणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही करण्यात आली आहे। तर राज ठाकरेंनी शिंदेच्या शिवसेनेला कल्याण डोंबिवलीमध्ये पाठिंबा दिला। त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय। आज कल्याण डोंबिवलीमध्ये राज ठाकरे यांनी लवचिक भूमिका घेतली आणि महायुतीला पाठिंबा दिला। येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे हे आपले शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत, खरे भाऊ कोण आहेत आणि भावाच्या नावावर आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारे कोण आहेत हे ओळखतील आणि पुन्हा एकदा महायुतीच्या सोबत ते येतील अशी अपेक्षा आहे। कारण राज ठाकरे यांचा अपमान करण्याची एकही संधी उद्धवजी ठाकरे यांनी सोडली नाही। आता देखील 6 नगरसेवक निवडून आणून त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय, त्यांचा अपमान केलाय। मला खात्री आहे राज ठाकरे या अपमानाचा बदला घेतील। मनसेचे नेते राज ठाकरे यांनी त्यांच्या स्थानिक नेतृत्वाला दिलेल्या सूचनेनुसार कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आम्हाला पाठिंबा दिला असेल, आणि आमच्या नेत्यांनीही सांगितलं की ज्या पद्धतीनं कल्याण डोंबिवलीला पाठिंबा दिला तशाच पद्धतीने मुंबई असो किंवा राज्यातील इतर महापालिका किंवा जिल्हा परिषदेमध्ये जर त्यांना पाठिंबा दिला तर काय असं वेगळं वाटायला नको। त्यामुळे त्यांचा पाठिंबा आम्हाला नेहमीच असतो। गेल्या 8 वर्षापूर्वी झालेल्या ठाणे महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मनसेच्या प्रमुखांनी आम्हाला पाठिंबा दिलाच होता। त्यांची भूमिकेशी आम्ही सुद्धा सहमत आहोत। अशाच भूमिका वारंवार त्यांनी जर घेतल्या तर निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये एक चांगलं सरकार आणि प्रामुख्याने सर्व महापालिकांमध्ये चांगले विचाराचं सरकार स्थापन होईल। राज ठाकरे यांच्या या संकेतानं ठाकरे युतीचं पुढे काय होणार हा प्रश्न आता उपस्थित झालाय। मुळामध्ये आपलं की सत्तेमध्ये सहभागी व्हायचंय आपल्याला, आपला पक्ष हा सत्ताधारी झाला पाहिजे
आणि सत्तेमध्ये गेलं तरच आपल्याला भविष्यामध्ये वाढायची संधी आहे. नाहीतर आपण आज ज्या अवस्थेत आहोत, हाताच्या बोटावर मोजणाऱ्या नगरसेवकांच्या संख्येत तसेच आपण राहत राहू. तर हे कुठेतरी वास्तव त्यांनी स्वीकारलं आणि त्या पद्धतीने ही भूमिका घेतली, हे महत्वाचं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचा दाखला देत राज ठाकरे यांनी त्यांच्या लवचिक भूमिकेचं समर्थन केलंय. दोघांच्याही लवचिक भूमिका काय होत्या त्याही बघूयात. 1966 साली मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना झाली. परप्रांतीयांना विरोध केला. सुरुवातीच्या काळात शिवसेनेला काँग्रेसची अप्रत्यक्ष मदत मिळाली. 1975च्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यात आला. 1977 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस सोबत युती झाली. 1984 साली लोकसभेसाठी शिवसेनेची भाजपसोबत पहिली युती झाली. शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढले. 1987 राम मंदिराचं आंदोलन देशव्यापी होत असताना शिवसेनेची भूमिका हिंदुत्ववादी होती. 1995 साली महाराष्ट्रामध्ये पहिलं शिवसेना भाजप युती सरकार स्थापन झालं. सुरुवातीला इंदिरा गांधींना पाठिंबा देणारे बाळासाहेब 1984 नंतर इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंब विरोधी झाले. 1998 नंतर शिवसेना 2014 पर्यंत एनडीएचा घटक पक्ष होता. 2019 ला लोकसभा विधानसभेतही ते एकत्र होते. बाळासाहेबांच्या लवचिक भूमिकेनंतर आता राज ठाकरेंच्या लवचिकतेवरही एक नजर टाकूयात. 2006 साली पक्ष स्थापनेनंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढा, अखंड शिवसेनेला विरोधाची भूमिका होती. 2009 लोकसभा निवडणुकीमध्ये मनसेमुळे शिवसेनेचं मोठं राजकीय नुकसान झालं. 2009 विधानसभेमध्ये 13 आमदार विजयी झाले. काँग्रेस राष्ट्रवादी सरकारला मुद्दानिहाय पाठिंबा देण्यात आला. 2012 साली मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये स्वतंत्र भूमिका घेण्यात आली. शिवसेना भाजपसह काँग्रेस राष्ट्रवादीवरही टीका करण्यात आली. 2014 साली लोकसभा निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देण्यात आला. निवडणूक लढवली नाही. 2014 विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढले. एक आमदार त्यांचा विजयी झाला. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवकांची संख्या 28 वरून 7 वर आली. 2019 लोकसभा निवडणुकीत मोदी शहा विरोधात भूमिका घेतली. निवडणूक लढले नाहीत. 2019 विधानसभेतही भाजप विरोधी भूमिका घेतली. एकही आमदार निवडून आला नाही. 2022 साली शिंदेची शिवसेना आणि भाजप जवळ जाणारी वक्तव्य करण्यात आली. हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचे संकेतही मिळाले. 2024 लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार दिले नाहीत. महायुतीच्या सभेला उपस्थिती लावली. 2024 मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंची युती झाली. बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका पाहिल्या तर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावर हिंदुत्वावर गेल्यानंतर अखेरपर्यंत त्या मुद्द्यावरून माघार घेतली नाही. भाजपवर नाराजी व्यक्त करत प्रसंगी वेगळ्या भूमिका घेऊन सुद्धा ते एनडीए मध्ये राहिले. राज ठाकरेंच्या भूमिकांच्या बाबतीत मात्र 360 अंशांचे बदल गेल्या काही वर्षांमध्ये दिसतायत. त्यामुळे आता आणखी कोणती नवी लवचिक भूमिका घेणार असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय. रिपोर्ट पुढारी न्यूज, मुंबई.